शेतकरी बंधू नमस्कार। आपल्या हरभरा पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे। ही फवारणी आपण केव्हा करावी, का करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय फायदे या दुसऱ्या फवारणीचे आपल्याला होणार आहे, हे सविस्तर माहिती सोप्या भाषेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत नेहमी येत राहील। तर प्रामुख्याने आपल्या हरभरा पिकाला दुसरी फवारणी आपल्याला केव्हा करून घ्यायची आहे। ज्या वेळेस आपण आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी करतो त्याच्या 15 ते 20 दिवसानंतर किंवा ज्यावेळेस आपलं हरभरा पीक 40 ते 45 दिवस होतो त्यावेळेस दुसरी फवारणी करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। या फवारणीमध्ये आपल्याला एक अळीनाशक, एक बुरशीनाशक आणि एक चांगल्या पद्धतीने टॉनिक हे तीनच घटक, तीनच कंटेंट घेऊन आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। भरपूर फुटवे व चांगले फुलदारासाठी आपल्याला दुसरी फवारणी प्रामुख्याने करायची आहे। यामध्ये अळीनाशक म्हणून आपण इमॅक्टिन बेंझोएट 5% हा घटक घेऊ शकता। 12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाडी लहान आणि मोठी संपूर्णपणे अळ्यांना नाही चांगल्या पद्धतीने हा घटक स्टार्टिंग करते। आपण कोणीही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता। दुसरं म्हणजे आपला हरभरा जर पिवळा पडत असेल, आपल्या हरभऱ्यामध्ये मोरोगा शिरकाव त्या ठिकाणी झाला असेल तर हे बुरशी आजारांचे त्या ठिकाणी लक्षण आहेत, म्हणून आपल्याला बुरशी घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। यामध्ये आपण रोको, ज्यामध्ये आपला थायमॉइड मिथेल हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते, तर रोको आपण घेऊ शकता 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाडी, किंवा आपण रेडोमेड गोल्ड सुद्धा घेऊ शकता 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाडी। मर रोगाचा प्रादुर्भाव तर जास्त प्रमाणात असेल, मर जास्त होत असेल, हरभरा पिवळा होऊन त्या ठिकाणी खरगे आपले खराब होत असतील तर आपण शेवटचा पर्याय म्हणून बाहेर कंपनीचा एलेट हे घेऊ शकता 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाडी। या तीन बुरशीपैकी जे आपल्याला योग्य वाटेल, जे आपल्याला आवडत असेल, त्याच्यावर भरोसा असेल ते आपण घेऊ शकता। तीन पैकी एकच फंगिसाइड त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तिसरं शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या हरभरा पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने फुटवे निघाले पाहिजे, चांगल्या पद्धतीने फुलधारणा झाली पाहिजे, यासाठी एक चांगले टॉनिक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे। यामध्ये टॉनिक म्हणून आपण बायोटा एक्स हे टॉनिक घेऊ शकता 40 ml प्रति 15 लिटर पंपाडी। खूप चांगले पोषक अन्नद्रव्य या टॉनिक मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे, हे आपण घेऊ शकता। किंवा आपण सेंटर कंपनीचं इसाबियन हे टॉनिक येते ते सुद्धा या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता। किंवा आपण बायर कंपनीचं जे अँबिशन नावानं टॉनिक येते ते सुद्धा आपण या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता। किंवा जर आपल्याला टॉनिक घ्यायचे नसेल तर आपण 1261 हे विद्राव्य खत सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाडी। एक ते टॉनिक, या तीन टॉनिक पैकी आपण एखादे टॉनिक घ्या किंवा 1261 हे विद्राव्य खत त्या ठिकाणी घ्या। टॉनिक आणि विद्राव्य खत दोन्ही घ्यायची काही आवश्यकता नाही, जास्त खर्च त्या ठिकाणी आपल्याला करायचा नाही, कमी खर्चामध्ये आपल्याला हरभरा नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे। दुकानदार त्यांचे खिसे भरण्यासाठी एक दोन गोष्टी शिल्लक त्या ठिकाणी देऊन जाते, परंतु त्या गोष्टीची आपल्या हरभरा पिकाला आवश्यकता आहे का ओळखूनच त्या ठिकाणी आपण औषध घ्या आणि फवारणी करा। आपल्याला अळीनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक तीनच घटक आपल्याला या दुसऱ्या फवारणीचे त्या ठिकाणी करायचे आहे आणि खूप कमी खर्चामध्ये आपल्याला हे फवारणी घ्यायची आहे। आणि चांगले कंटेंट जर आपण असले, चांगले फायदा आपला होणार आहे, कारण जेवढे जास्त कंटेंट आपण चांगले मारणार आहे तेवढा फायदा आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून अशा पद्धतीने आपल्या हरभरा पिकाला दुसरी फवारणी त्या ठिकाणी आपण करून घ्या, खूप चांगले फायदे आपल्याला या फवारणीमुळे त्या ठिकाणी होतील। शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे, ते आपण अवश्य पहा। आणि हा आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आणि कमी खर्चामध्ये सोप्या भाषेमध्ये माहिती आपल्यापर्यंत येत राहील। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान, जय किसान।